शिवाजी महाराजांविषयी जयघोष जो देतो, शिवाजी महाराज की जय, ही मुळात युद्धघोषणा कुठून आली याचा विचार करताना कॉस्मो द गार्डची एक नोंद मला सापडली. माझ्या युरोपियन संस्कृतीला सोडून काहीतरी वेगळ्या गोष्टी तर मला पाहायला मिळतात आहेत, त्याच्यामुळं मी ती नोंद करून ठेवावीशी वाटते. असं याची गरज असं मला वाटतं की या परकीयांना वाटत असावी. हे सगळे प्रवासी ज्यावेळेस येतात, महाराजांना काही बघतात किंवा काही बघत नाही, महाराज कसे दिसायचे, काय लिहिलंय यांनी? शिवाजी महाराजांनी चाकणचा जो किल्ला आहे तो लढवताना रॉकेट्स वापरल्याचा उल्लेख शिवभारताचाच आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या परकीयांकडे जाण्याची गरजच नाहीये. मग ज्या वेळेस महाराजांचं निधन होतं, ती जी पोकळी निर्माण होते, ती हे परकीय प्रवासी त्याबद्दल काय लिहितात? मंडळी, तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न चक्क एका परकीय प्रवाशाने लिहून ठेवलंय. नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि तुमचं स्वागत करतो वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपली छाती अभिमानाने भरून येते आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक एक गोष्टी अगदी तल्लीनतेने आपण ऐकतो. पण अशाच काही गोष्टी ह्या आपल्या बरोबर परकीयांनी पण लिहिलेल्या आहेत आणि त्याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत इतिहास अभ्यासक आणि परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक रोहित पवार यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिले तर ऐतिहासिक गप्पांमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि पहिल्या प्रश्नाकडे लगेच वळतो. मी ज्यावेळेस परकीय प्रवासी म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ डच असतील, पोर्तुगीज असतील, ब्रिटिशर्स असतील, फ्रेंच असतील, हे सगळे आपण परकीय प्रवासी म्हणून पकडतो. हे जेव्हा भारतात आले तर महाराजांविषयी त्यांना का लिहावं असं वाटलं? असं काय होतं ते? खरं तर भारताला परकीय प्रवासी येण्याची परंपरा खूप जुनी आहे. प्राचीन काळापासून ह्युएन हा चीनी प्रवासी दिसतो आपल्याला. असे अनेक परकीय प्रवासी भारतात येत गेले आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा इथे फ्रेंच कॉलन्या होत्या. इंग्रजांचं बस्तान ते बांधायला घेतलं होतं त्यांनी. त्याच्यामुळे अनेक लोक इकडे येण्याचा ओढा वाढला होता. याच्यामध्ये फ्रेंच लोक तुलनेने जास्त आहेत आणि फ्रेंच असतील, पोर्चुगीज असतील, या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांना समक्ष पाहिलंय, काहींनी न पाहता त्यांची कीर्ती ऐकून त्यांच्या नोंदी करून ठेवल्यात. ह्या नोंदी अतिशय इंटरेस्टिंग आहेत कारण शिवाजी महाराजांच्या घटनांचा इतिहास त्याच्यामध्ये येतो. शिवाजी महाराजांची पर्सनॅलिटी काय होती, ते कसे दिसायचे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्या या परकीय प्रवाशांच्या मार्फत मिळतो आपल्याला. मग ह्या प्रवाशांमधली पहिली नोंद कुठली होती? पहिली नोंद म्हणजे खरं सांगायचं झालं तर इंग्रज तर इथं होतेच, त्यांचं मुंबई आणि सुरतेला हेडक्वार्टर होतं, त्याच्यामुळे त्यांचा एक पत्रव्यवहार तर चालूच असायचा. पण एक पोर्तुगीज माणूस आहे, त्याचं नाव आहे कॉस्मो दे गार्ड. कॉस्मो दे गार्ड. हा गोव्याला राहिला होता. म्हणजे गोव्याला आज तुम्ही गेलात तर वास्कोचं बंदर आहे आणि तिथं मॉर्मोगोवा आहे. तर ह्या गावाच्या ठिकाणी तो राहिला असताना त्याला शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकायला मिळाली, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि त्याची उत्सुकता, क्युरिओसिटी जागी झाली. आणि नेमका हा माणूस, हा राजा नेमका कोण आहे हे पाहण्यासाठी तो इथल्या भागात आला, म्हणजे सोलापूर वगैरे प्रांतात तो फिरला आणि लोकांशी चर्चा करता करता त्याला ज्या घटना ऐकीव माहिती स्वरूपात आल्या त्याचं त्यांनी एक कंपायलेशन केलं आणि एक शिवचरित्रच त्यांनी लिहिलंय. म्हणजे सांगायला मला आवडेल की शिवाजी महाराजांचं पहिलं संपूर्ण शिवचरित्र या माणसानं पोर्तुगीज भाषेत तेव्हा लिहून ठेवलंय. आयुष्यात. कारण शिवाजी महाराजांचा मृत्यू आपल्या सर्वांना माहिती आहे की 1680 सालचा आहे. त्याच्यानंतर केवळ 15 वर्षात हे शिवचरित्र पूर्ण झालं. विदा दे सेलिब्रेट शिवाजी असं त्याचं नाव आहे आणि त्याचं इंग्रजी भाषांतर सुरेंद्रनाथ सेनांनी 100 वर्षांपूर्वी करून ठेवलं आणि त्याचा अर्थातच मराठी अनुवाद मी केला. विशेष गोष्ट अशी आहे कॉस्मो द गार्डची की शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं, जसं मी म्हणलं की ते पहिलं शिवचरित्र, आद्य शिवचरित्रकार म्हणता येतं त्याला आपल्याला. पण असा एक प्रश्न पडतो की मग आपल्याकडे मराठी शिवचरित्रकार नव्हते का? तर त्याच्याविषयी थोडंसं सांगायला आवडेल की शिवभारत हा ग्रंथ अनेकांना माहीत असेल की शिवाजी महाराजांच्या आज्ञेने तो त्यांच्या राजदरबारातच लिहिला गेला. आणि त्याच्यानंतर सभासद बखर हा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे. ऑथेंटिक पकडला जातो. हो, सभासद बखर असली तरी सुद्धा सभासद हा माणूस म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांचा समकालीन आहे, तोही त्यांच्या राजदरबारात होता. त्याच्यामुळं त्यांनी जे शिवचरित्र लिहिलं किंवा जी सभासद बखर लिहिली ती 17 वर्षांनी लिहिली आहे. त्याच्यामुळं त्याच्याही 2 वर्ष आधी ह्या कॉस्मो द गार्डनं त्याचं शिवचरित्र पूर्ण केलंय. पण मग त्यामध्ये काय काय आहे नक्की? म्हणजे असे कुठले पॉइंट्स आहेत की जे त्याने मांडले आणि ते ऐकायला जास्त किंवा ते लोकांना माहिती नाहीये? खूप इंटरेस्टिंग गोष्टी लिहिल्यात. आता कसं आहे की हे जे परकीय प्रवासी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना इथल्या संस्कृतीचा, इथल्या लोकांचा तसा अंदाज आलेला नव्हता. त्याच्यामुळे ऐकीव माहितीतनं असं व्हायचं की कदाचित त्यांच्याकडनं काही चुकीचे उल्लेख,
चुकीच्या नोंदी सुद्धा झालेल्या आहेत. कारण हा कॉस्मो द गार्ड शिवाजी महाराजांचा जन्म कुठेतरी वेगळीकडेच झालेला लिहितो, वसईला वगैरे झाला असं लिहितो. आता बघा की हा कॉस्मो द गार्ड शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना तर लिहितोच, पण मला सांगायला आवडेल की ह्या कॉस्मो द गार्डने आज आपल्या सर्वांना माहीत असेल की आपण शिवाजी महाराजांविषयी जयघोष जो देतो, शिवाजी महाराज की जय, ही मुळात युद्धघोषणा कुठून आली ह्याचा विचार करताना कॉस्मो द गार्डची एक नोंद मला सापडली. ती अशी आहे की आपल्या अनेकांना माहीत असेल की मराठा लाईट इन्फंट्री आज जी इंडियन आर्मीमध्ये आहे, तर त्याचं ती जयघोष आहे, त्याची ती सगळी घोषणा आज देतो आणि ती आहेच. तर ह्याचा उगम साधारणपणे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस आहे असं आपण म्हणतो. पण शिवाजी महाराज की जय असंच ते घोषवाक्य आहे. पण ह्या कॉस्मो द गार्डने शिवाजी महाराजांची जी सुरतेची स्वारी आहे किंवा सुरतेची लूट आपण त्याला म्हणतो, तर या सुरतेच्या लुटीच्या वेळेस आपल्या सैनिकांना माझ्या नावाने जयघोष करत पुढं जा असं एक आदेश शिवाजी महाराजांनी दिला सापडतो. म्हणजे शिवाजी महाराज की जय म्हणत ते सैनिक आतमध्ये घुसले सुरतेत आणि सुरतेची जी काय धुळदाण केली आहे ते सगळं प्रकरण त्या कॉस्मो द गार्डने दिलेलं आहे. हे सगळे प्रवासी ज्यावेळेस येतात, महाराजांना काही बघतात किंवा काही बघत नाहीत, महाराज कसे दिसायचे, काय लिहिलंय यांनी? आता बघा की हा जो कॉस्मो द गार्ड आहे हा काय महाराजांना बघितलं नाहीये, पण महाराज कसे दिसायचे यासाठी आपल्याला इतर जे परकीय प्रवासी आहेत, आता मी जेव्हा परकीय प्रवासी म्हणतो हे नेहमीच प्रवासी आहेत असं नाहीये, यामध्ये काही अधिकारी आहेत, काही डॉक्टर आहेत, काही धर्मप्रसारक आहेत, काही वेगवेगळ्या गोष्टींसाठी व्यापारासाठी इथं आलेले आहेत. तर हे वेगवेगळ्या हुद्द्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी इथं आलेत आणि हे करत असताना शिवाजी महाराजांशी डायरेक्टली इनडायरेक्टली यांची भेटगाठ पडलेली आहे. याच्यामध्ये तेवेनो नावाचा एक फ्रेंच प्रवासी बरं का, या तेवेनोने शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आपल्याला सापडतं आणि तो असं लिहितो की शिवाजी महाराजांचा बांधा मध्यम आहे, उंचीने कमी आहेत, ते गहूवर नाहीत पण इतरांपेक्षा ते गोर आहेत, नजर त्यांची तीक्ष्ण आहे आणि चालाक बुद्धीचा माणूस आहे हा, असं त्या तेवेनोने लिहून ठेवलंय. म्हणजे हा फक्त तेवेनोच नाहीये, खरं तर परकीय प्रवाशांमध्ये म्हणायला गेलं तर हेनरी ऑक्झेंडरने शिवाजी महाराजांना पाहिले, जो राज्याभिषेकाला उपस्थित होता. त्यानंतर हर्बर्ट डी ॲगर हा जो एक डच अधिकारी आहे, याने शिवाजी महाराजांचं असंच पद्धतीचं वर्णन करून ठेवलंय. त्याचा साधारणपणे आज विचार करतो आपण तेव्हा आपल्याला जी शिवाजी महाराजांची चित्र उपलब्ध सापडतात, त्या चित्रांशी मिळतं जुळतं वर्णनच ह्या सगळ्या लोकांनी करून ठेवले की कशी त्यांची टोकदार दाढी आहे आणि चाणाक्ष बुद्धीचा माणूस आहे, त्यांची ऐट वेगळीच आहे, त्यांची पर्सनॅलिटी वेगळी दिसते इतरांपेक्षा, असं त्या सगळ्यांनी लिहून ठेवलं. ॲबे कॅरे नावाचा एक प्रवासी आला होता आणि हाही फ्रेंच प्रवासी, मी जसं म्हणालो की फ्रेंचांना त्या काळात कदाचित फिरायला भरपूर आवडायचं, कारण हे जे परकीय प्रवासी आहेत ना याच्यामध्ये प्रामुख्यानं खूप तुलनेने जास्त फ्रेंचच दिसतात, त्याच्यामध्ये इटालियन पण आहेत, नाही असं नाही. पण हा जो ॲबे कॅरे ह्याला चौलकडून राजापूरला जायचं होतं, तो समुद्रमार्गे आला होता भारतात आणि 2 वेळा येऊन गेला बरं का भारतात. तो जेव्हा आला दुसऱ्यांदा तेव्हा त्याला चौलकडून राजापूरकडे जायचं होतं. आता ही त्या काळची बंदर आहेत बरं का, व्यापारी बंदर आहेत. बरोबर. आता कसं आहे की आज आपल्याला एखाद्या देशात जायचं असेल तर आपल्याला विजा लागतो, तशाच पद्धतीचा परवाना काढण्यासाठी, कारण हा सगळा भूभाग शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली येत असल्याने त्याला परवाना काढणं गरजेचं होतं. तर हा ॲबे कॅरे आला आणि तो मराठ्यांच्या ऑफिसमध्ये गेला तिथल्या परवाना काढण्यासाठी. तर तिथल्या अधिकाऱ्याशी झालेलं जे संभाषण आहे ते त्यांनी त्याच्या ट्रॅव्हलॉगमध्ये सगळं लिहून ठेवलंय. तर शिवाजी महाराजांचं आर्मर मी पाहिलं, इथली सुपीक प्रदेश मी पाहिला. तर त्या अधिकाऱ्याला प्रश्न त्यांनी विचारला या ॲबे कॅरेने की शिवाजी महाराजांचं आर्मर मी पाहिलं, इथला प्रदेश पाहिला, पण तुमच्या राजाचं नेमकं स्वप्न काय, त्यांचं नेमकं ध्येय काय? तर त्या अधिकाऱ्याने दिलेलं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे की शिवाजी महाराजांचं स्वप्न हेच आहे की सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत त्यांना राज्य करायचंय. वा, हे एका फ्रेंच किंवा आपण म्हणू परकीय प्रवासाने लिहून ठेवलंय. आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं ह्याचा एक खूप छान उल्लेख आपल्याला या परकीय प्रवाशांमार्फत मिळतो. पण किती छान आहे की महाराजांचं स्वप्न जे होतं ते प्रत्येक मावळ्यापर्यंत भिनलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्या स्वप्नाचंच रूपांतर मग पुढे आपल्याला राज्याभिषेकामध्ये दिसतं. आणि राज्याभिषेकामध्ये स्वतः हेनरी होताच तिथं होता आणि त्याने तो जवळपास 3 आठवडे तिथं होता. तर मला विचारायचं की संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन त्याने कसं केलंय? तर मला खूप डिटेल हवंय, कारण मला फार इच्छा आहे ऐकण्याची खूप दिवसांपासून. खरं तर राज्याभिषेक हा जो विधी ना, हा आपण जसं आज इंग्रजी कॅलेंडरनुसार 6 जूनला आज आपण साजरा करतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही त्याची तिथी आहे. पण राज्याभिषेक हा काय फक्त त्या दिवसापुरताचा विधी नाही येतो, त्याला एक पार्श्वभूमी आहे, वेगवेगळे विधी होत गेलेले आहेत, ते अनेक दिवसांची त्याला पार्श्वभूमी आहे. आणि 6 जून नंतर सुद्धा वेगवेगळे विधी त्यानंतरही केले गेलेत. त्याच्यामुळं हेनरी ऑक्झेंडरनंच नाही
तर आपला रायगड कसा होता हे किंवा राज्याभिषेकाची तयारी किती दिवस आधी झाली होती हे पाहण्यासाठी अजून एका माणसाकडे आपल्याला जावं लागतं. त्याचं नाव आहे टॉमस निकल्स. टॉमस निकल्स. हा पण एक इंग्रज अधिकारी आहे खरं तर. आणि हा जेव्हा रायगडावर आला म्हणजे राज्याभिषेकाच्या अगदी 1 वर्ष आधी 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय आणि त्याच्या 1 वर्ष आधी हा रायगडावरती आलाय. हा आलाय त्याचं कारणच हे की त्याला शिवाजी महाराजांकडनं शिवाजी महाराजांनी लुटलेली जी राजापूरची वखार आहे त्याची भरपाई त्याला घ्यायची. आणि तो शिवाजी महाराजांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला ही भरपाई द्या आणि इतरही काही कलमत त्याच्यामध्ये. पण टॉमस निकल्स जेव्हा आला रायगडावर तेव्हा त्यांनी असा उल्लेख करून ठेवला आहे की रायगड हा बांधून तयार झालेला किल्ला आहे. वर्षभरापूर्वीच 24 फूट उंच त्याचे बुरुज उभारलेले आहेत, भिंती उभारल्यात आणि या 24 फूट उंच भिंतींना पॅरलल अजून एक भिंत उभारली. म्हणजे दुहेरी भिंतींचं बांधकाम या रायगडाला केलेलं आहे. आणि तो आता इतका अभेद्य झाला आहे की पुरेशा पुरवठ्यानिशी जर का हा गड लढवला गेला, कोणी शत्रूचा हल्ला आला तर संपूर्ण जगाविरुद्ध लढवण्याची ताकद या गडात आहे, असं या टॉमस निकल्सने 1 वर्ष आधी लिहून ठेवले. थोडक्यात सांगायचा मुद्दा काय की राज्याभिषेकाच्या आधीच 1 वर्ष रायगड बांधून तयार झालेला आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की हिरोजी इंदुलकरांनी तो बांधला शेवटच्या काळात. आबाजी सोनवणे त्याचं बांधकाम सुरू केलं होतं सुरुवातीला. पण हा जो टॉमस निकल्स आला तर त्याचं काही ध्येय साध्यच झालं नाही. कारण शिवाजी महाराजांनी तर तसा काय करार किंवा मी तुम्हाला काय भरपाई देतो वगैरे सांगितलंच नाही. पण तरी हे इंग्रज काही तगादा लावणच होते. त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एक प्रयत्न केला. त्यांच्याकडे एक नारायण शिणवी नावाचा एक माणूस पाठवला. आता आपल्याकडे बघा जॅपनीज भाषा असते किंवा फ्रेंच भाषा असते ती आपल्याला कळत नाही तर आपण काय करतो एका ट्रान्सलेटरची मदत घेतो. तर असाच एक दुभाषा आहे हा नारायण शिणवी. हा इंग्रजांसाठी काम करतो आणि मराठ्यांची भाषा किंवा शिवाजी महाराज काय बोलतात हे इंग्रजांना कळावं आणि इंग्रज काय बोलतात हे शिवाजी महाराजांना कळावं यासाठी तो ट्रान्सलेटर तिथं उपस्थित आहे. हा नारायण शिणवी जेव्हा आला तेव्हा त्याने पुन्हा एक तगादा लावला की आम्हाला ही भरपाई द्या. ही गोष्ट आहे राज्याभिषेकाच्या केवळ 2 महिने आधीची. आणि तो असं लिहितो की आम्हाला आता समजलंय, मी इथं राहतोय आता रायगडाच्या पायथ्याला, की हा राजा आता स्वतःला राज्याभिषेक करून घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर कुठला तरी एक माणूस पाठवा डील करायला आणि येताना चांगला नजराणा पाठवा त्याच्यासोबत. चांगला 1000-1200 रुपयाचा त्या काळातला नजराणा पाठवा. पण त्याच्यामध्ये कुठला अरबी घोडा वगैरे पाठवू नका बरं का, कारण शिवाजी महाराजांकडे खूप सारे अरबी घोडे आधीच पासूनच आहेत. असं तो लिहितो. तर तुम्ही एखादा घोडा असा काय पाठवला तर ते त्यांच्या एखाद्या सैन्याला गिफ्ट म्हणून देतील. त्याच्याऐवजी तुम्ही एक रत्नजडित काहीतरी दागिना पाठवा. आणि खरं तसंच झालं. हेनरी ऑक्झेंटन नावाचा एक अधिकारी आहे ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला, हा रायगडाकडे यायला निघाला. आता बघा की परकीय प्रवासी जेव्हा येतात ना तेव्हा त्याच्यातनं घटनांचा उल्लेख तर मिळतोच, पण हे परकीय प्रवासी ज्या मार्गाने फिरतात त्या मार्गांचा आपल्याला माहितीसुद्धा मिळते. म्हणजे बघा की हा टॉमस निकल्स असेल किंवा हेनरी ऑक्झेंटन असेल, मुंबईकडून आज आपण रायगडला जायचं म्हणलं तर वाटेत कुठली ठिकाणं लागतात, त्या काळात कुठली ठिकाणं लागत असतील ह्याचा उल्लेख ह्या लोकांनी करून ठेवला आहे. म्हणजे तो मुंबईवरनं आला, चौलला आला, तिथून तो पुढं गांगवलीला आला, अष्टमी गाव, मग पुढं निजामपूर आणि मग पाचाडला, रायगडाच्या पायथ्याला आपण असं म्हणू. त्या मार्गांनी तो आला, त्याच्यामुळे या मार्गांची सुद्धा माहिती आपल्याला त्या काळातली मिळते. या हेनरी ऑक्झेंटनने सुद्धा मग पुढं रायगडाचं तसंच वर्णन केलंय की हा किती अभेद्य आहे, पण इथं फार गरमी बाबा, असं तो लिहितो. कारण ह्याला गडावरती काय लगेचच प्रवेश दिला नाहीये, त्याला तिथं खाली बाले किल्ल्यावरती येऊन दिला नाही, खाली पाचाडलाच ठेवलं त्याला. आणि पाचाडला आल्यानंतर तो असं लिहितो, त्याने एक त्याची रोजनिशीच म्हणू आपण किंवा हेनरी ऑक्झेंटनची डायरीच आज आपल्याकडे प्रसिद्ध आहे. तर ह्या डायरीमधले हे सगळे उल्लेख आहेत आणि फार इंटरेस्टिंग उल्लेख आहेत आणि त्यातल्या डिटेलिंग्स इतक्या उत्तम प्रतीच्या आहेत की तो दररोज त्या नोंदी करतोय आणि त्या इंग्रजांना पाठवतोय त्याच्या हेडक्वार्टरला. त्याच्यामध्ये तो जेव्हा आलाय त्याला फार गरम होतंय आणि तो तिथल्या लोकांना म्हणतोय की मला आता गडावर जाऊ द्या, पण त्याला जाऊ दिलं नाही. त्याला असं समजलं की शिवाजी महाराज हे त्यांच्या प्रतापगडच्या भवानीला सुवर्णछत्र अर्पण करायला गेलेत असं त्यांनी लिहिलंय. म्हणजे ह्याच्यानं आपल्याला काय गोष्ट कळते की शिवाजी महाराजांची भवानी भक्ती फार होती आणि त्या देवीसाठी त्यांनी खूप काय केलेलं आहे. जसं देवीने त्यांच्यासाठी खूप काय काय केलेल्याचे उल्लेख तर आपल्याला आढळतात इतिहासात ना, पण शिवाजी महाराजांनी भवानीसाठी खूप काय केलेल्याचं आपल्याला दिसतं. त्यातलंच एक प्रकार म्हणजे हा सुवर्णछत्र अर्पण केलं, 1.25 मन सोन्याचं, राज्याभिषेकाच्या अगदीच काही दिवस आधीची गोष्ट ही. तर नजराणा वगैरे तर आणलाय हेनरी ऑक्झेंटननी. त्याला गडावर जायची परवानगी मिळाली. मग फायनली शिवाजी महाराज आलेत हे त्याला कळालं तिथनं रिटर्न आणि तो गडावर गेला. गडावरती जाताना तो तेच म्हणतो की मला फार थकवा झाला आणि इतका गरमा येतं की मी इथं राहूच शकत नाही. आता हे सगळं सुरू असताना त्याला शिवाजी महाराजांची भेट घ्यायची आहे, पण राज्याभिषेकाची नेमकी तयारी सुरू आहे. अशा याच्यात शिवाजी महाराज तर त्याला काही जवळ करणार नव्हते आणि त्याची तशी काही विशेष भेट झाली नाही. एकदा चालता बोलता एक भेट झाली,
पण त्याच्यामध्ये कराराविषयी मी काय तुझ्याशी बोलू शकत नाही, मला राज्याभिषेकाची कामं आहेत असं शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं आणि त्याला तिथंच गडावर थांबवून ठेवलं. आता 5 जूनला म्हणजे राज्याभिषेक सिंहासनाधीश्वर महाराज होणार आहेत त्याच्या एकच दिवस आधी त्याला निरोप आला या हेनरी ऑक्झंटनला गडावर, की तू उद्या सकाळी लवकर उठ आणि राजदरबारात तिकडं तुझे जे काय नजराणे आहेत ते सगळे घेऊन ये. असं म्हणून हा हेनरी ऑक्झंटन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि मराठ्यांचे हे सगळे म्हणजे शिवाजी महाराजांचे विधी सगळे सुरूच होते पहाटेपासून. आणि तो जेव्हा आलाय त्यावेळेस त्याने राजदरबाराचं संपूर्ण वर्णनच केलेलं आहे. आय थिंक जो फोटो आपल्याकडे उपलब्ध आहे हो तो जवळपास तोच, त्या तोच. वर्णनावरनं आपण बघतो. अगदीच कारण त्याच्यामध्ये जर का तुम्ही नीट पाहिलं तर मध्ये एक इंग्रज अधिकारी तुम्हाला दिसतो, तो शिवाजी महाराजांना नजराणा किंवा मुजरा करताना दिसतो आपल्याला. येस. तर हा तोच आहे हेनरी ऑक्झंटन. तर हेनरी ऑक्झंटनने त्या राजदरबाराचं सगळं वर्णन केलंय की सोन्याचं सिंहासन तर मी पाहिलंच, पण शिवाजी महाराजांच्या मागं सिंहासनाच्या मागं जी काही प्रतीक आहेत ती माशांची दातं आहेत सोन्याची, घोड्याचं पुष्य आहे की ज्याला आपण मोर्चेल असं म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी तो पाहतो, न्यायदानाची प्रतीक आहेत, ह्या सगळ्या प्रतीकांचा तो उल्लेख करतो. त्याच्यामुळे तिथं नेमक्या काय काय गोष्टी होत्या. बरं, शिवाजी महाराजांचे सगळे सरदार आहेत ते अत्यंत भरजरी कपड्यामध्ये इथं उपस्थित आहेत. शिवाजी महाराजांच्या शेजारी त्यांचे पेशवे म्हणजे मोरपंत पिंगळे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला गागा भट्ट त्यांचे ब्राह्मण उभे आहेत तिथे, आणि त्यांच्या पायाशी तिथं जवळच त्यांचा उत्तराधिकारी संभाजी महाराज सुद्धा तिथं उपस्थित आहेत. वा. त्याच्यामुळं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते या हेनरी ऑक्झंटनमुळं. आणि खरं सांगायचं राहिलं की ह्याच दिवसाच्या आधी शिवाजी महाराजांनी सुवर्ण तुला केल्याचा सुद्धा उल्लेख या हेनरी ऑक्झंटननी करून ठेवलाय. त्याच्यामुळं राज्याभिषेकाच्या सुरुवातीपासून अखेरीपर्यंत फक्त 6 जूनच नाही तर त्यानंतरही शिवाजी महाराजांनी ब्राह्मण भोजन घातलं वगैरे वगैरे पुढचे 3-4 दिवस, ह्या सगळ्यांचा उल्लेख या हेनरी ऑक्झंटननी केलाय. आणि मग पुढे करारावरती सह्या वगैरे त्यांनी करून तो निघून गेला. राज्याभिषेक झाल्यानंतर जी महत्वाची मोहीम महाराजांनी काढली ती म्हणजे दक्षिणेकडे स्वराज्य स्थापन करण्याची. महाराष्ट्रात तर झालंच होतं, आता दक्षिणेकडचं पूर्णपणे आपण दक्षिण दिग्विजय ज्याला आपण म्हणतो तो अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे आणि फार लोक त्यावर बोलत नाहीत, पण परकीयांनी मात्र त्यावर निश्चितच लिहिलं असणार. तर त्याबद्दल काय म्हणतात? खरंय की दक्षिण दिग्विजय ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक विलक्षण घटना आणि विलक्षण मोहीम आहे. कारण कुठंतरी मराठ्यांचं साम्राज्य हे स्थैर्याला आता प्राप्त झालं होतं, एक त्याला स्टॅबिलिटी यायला सुरुवात झाली होती आणि राज्याभिषेकाने अर्थातच ती स्टॅबिलिटी येणारच होती. कारण छत्र धरून छत्रपती म्हणवले आपण जसं म्हणतो तशी ती स्टॅबिलिटी येत गेली होती. कारण त्याला पार्श्वभूमी खूप मोठी आहे आणि वेगवेगळ्या घटनांचा त्याला इतिहास आहे. अगदी आपण अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटं, आग्र्याची भेट, या सगळ्या प्रवासानंतर जेव्हा उसंत मिळते तेव्हा महाराज स्वतःचा राज्याभिषेक करून घेतात आहेत. पण हा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज काही थांबले नाही आहेत, त्यांनी लगेच अशी दक्षिण दिग्विजयची मोहीम घेतली. कारण त्यांना कुठेतरी माहीत होतं की हा जो औरंगजेब आहे मुघलांचा बादशाह, तो कधी ना कधी दक्षिणेत उतरणार आहे. त्याच्यामुळे आपण एक बफर झोन तिथं क्रिएट करून ठेवायला हवा आणि इतर सहकाऱ्यांची मदत मिळते का हे पाहायला हवं. अनेक इतिहासकारांचं असं मत आहे की दक्षिण दिग्विजयची मोहीम ही फक्त पैशांसाठी होती, पण त्याला खोडून काढणारे पुरावे हे परकीयांनीच म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या लोकांनीच दिलेत. कारण जसं मी म्हणालो की जसे भारतात हे सगळे परकीय लोक येऊन गेले, त्यांच्या कॉलनीज इथं होत्या. म्हणजे सांगायला आवडेल की जशी ईस्ट इंडिया कंपनी होती इंग्रजांची, तशी फ्रेंचांची सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी होती बरं का. आणि ह्याचा एक अधिकारी होता मार्टिन. त्या मार्टिनने सुद्धा या हेनरी ऑक्झंटन सारखीच एक डायरी मेंटेन केली आहे आणि तो त्या सगळ्या रोजनिशीमध्ये सगळं लिहितो आणि त्यातनं आपल्याला दक्षिण दिग्विजयबद्दल खूप सारे डिटेल्स मिळतात. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की मदत घेतली तर मग कुणाची घेतली शिवाजी महाराजांनी, तर कुतुबशहाची घेतली. बर. आणि कुतुबशहानी शिवाजी महाराजांचे जे स्वागत केले त्याचं वर्णन ही इतकं भव्य दिव्य आहे. म्हणजे तो परकीयांचा भाग नाही आहे तरी सांगतो मी याच निमित्तानं की शिवाजी महाराज जेव्हा कुतुबशहाला भेटायला गेलेत तेव्हा एक राजे म्हणून तिथं भेटायला गेलेले आहेत. ते कुठले सरदार नाही आहेत किंवा कुठले जमीनदार नाही आहेत, ते राजे म्हणून जात असताना शिवाजी महाराजांनी ही काळजी घेतली की आपलं स्वागतही त्या पद्धतीचं व्हावं. ही रिक्वेस्ट इनडायरेक्टली करून या कुतुबशहातर्फे ते स्वागत करवलं गेले. बरं, कुतुबशहाने सुद्धा त्यांना तेवढाच रिस्पेक्ट दिलेला आहे. कारण कुतुबशहाच्या पदरी आकन्ना आणि मादन्ना हे 2 व्यक्ती होत्या आणि त्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट व्यक्त केलेला आहे. त्यामुळे कुतुबशहा स्वतः शिवाजी महाराजांना प्रोटोकॉल तोडून एक गाव सोडून स्वागत करायला पुढे गेलेला आहे. त्यासाठीचं वर्णन बघा सभासद बकरीत आलंय की रस्त्यावरती या कुतुबशहाने अशी काळजी घेतली की स्वागत करताना रस्त्यावरची चंदन आणि केसराचे सडे टाका, गुढ्या उभारा, 1000 सुवासिनींना बोलवा शिवाजी महाराजांचं औक्षण करायला. किती विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे राज्याभिषेकाचा जो भव्य दिव्य प्रसंग होता त्याच पद्धतीचा हा प्रसंग आहे दक्षिण दिग्विजयचा शिवाजी महाराजांच्या स्वागताचा.
आणि कुतुबशहाची भेट झाली. शेवटी आकर्ण आणि मादनाच्या घरी जाऊन शिवाजी महाराज जेवलेत बरं का. तिथून खरं इंटरेस्टिंग सुरुवात होते की त्या मार्गाने पुढे जात असताना त्याकाळी भागार नगर नावाचा प्रांत, म्हणजे ज्याला आज आपण हैदराबाद म्हणतो, या हैदराबादच्या ठिकाणी महाराज आलेत आणि तिथं वास्तव्यास असताना त्यांना डच अधिकारी भेटायला आले. बरं, हे डच अधिकारी जेव्हा भेटायला येतात तेव्हा त्यांचं स्वागत शिवाजी महाराजांनी कॉफी देऊन केलंय. कॉफी त्याच्यामुळं हा एक खूप विलक्षण गोष्ट नोंद आपल्याला सापडते की शिवाजी महाराजांना कॉफी नक्कीच माहित होती. हा, म्हणजे प्रत्येक पेय, प्रत्येक खाद्यपदार्थ हा कोणाला कसा द्यायचा हे नक्कीच कारण आदरातिथ्य कसं करावं हे शिवाजी महाराजांना चांगलं माहित होतं आणि रादर भारतीयांना आजही माहित आहे की कुणाचं कसं स्वागत करावं. तर ह्या डचांचं स्वागत कॉफी देऊन केल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. इथून पुढे महाराज मग पुढे श्रीशल्यम आणि जिंजी वगैरे हा सगळा प्रवास करत असताना मार्टिन अधिकारी हा जो मी म्हणालो तो त्यांना भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या पर्सनॅलिटीचं पुन्हा एकदा वर्णन केलेलं आहे की शिवाजी महाराज जेव्हा त्या तंबूत आले जे काय डील करायला, तर ते नजराने घेऊन हे सगळे मार्टिनची लोक सगळी उपस्थित होती. शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार जेव्हा आत आलेत तेव्हा त्यांची पर्सनॅलिटी इतरांपेक्षा प्रचंड वेगळी आहे. त्यांच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स हा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे आणि त्यांना नक्की माहिती आहे की हे डील कसं करायचंय. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा कॉन्फिडन्स जेव्हा आपण म्हणतो की किती होता ते ह्या मार्टिनच्या रूपातनं आपल्याला कळतं. ह्या दक्षिण दिग्विजयाचा 2-2.5 वर्षांचा जो काय काळखंड आहे तो इतका विलक्षण आहे की महाराजांनी तिथं वेगवेगळे किल्ले बांधले, ताब्यात घेतले, इतर वेगवेगळे शत्रू जोडले, तोडले, त्यांना सामदाम दंडभेदाने एकत्र केलं. कारण त्यांना माहीत होतं की उद्या औरंगजेब दक्षिणेत उतरणार आहे, आपल्याला ह्या सगळ्यांची मदत लागणार आहे, आपल्याकडे एक बफर झोन लागणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था या दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस महाराजांनी करून ठेवली. एक महत्त्वाचा प्रश्न, तळ कोकणामध्ये जो 4 पाद्र्यांचा प्रसंग आहे तो नक्की काय, तो परकीय याच्यातनं कसा दिसतो? आता बघा की खरं तर महाराष्ट्र आणि गोवा ह्या 2 बॉर्डर्स आज आपल्याला दिसतात, पण खरं तर मराठ्यांचं राज्य हे गोव्यापर्यंत तिकडं बरेच किल्ले महाराजांनी बांधलेत बरं का. तर झालं असं होतं की शिवाजी महाराजांच्या काळात तिथं एक पोर्तुगीज कॉलनी उभ्या राहिल्या होत्या आणि तिथं त्यांनी त्यांच्या धर्मप्रसाराचं कार्य आरंभलं होतं. आता हे धर्मप्रसारांचं कार्य करत असताना त्यांना लिस्बनवरनं सगळ्या ऑर्डर यायच्या त्यांच्या राजाच्या, म्हणजे पोर्तुगालचा हा जो राजा आहे. तर त्यांनी असा एक हुकूम काढला, तिथला एक गोव्याचा गव्हर्नर होता कॉन्तिदे सँतिसाओ नावाचा. ह्या गव्हर्नरने एक हुकूम काढला की गोव्यात तुम्हाला, म्हणजे हिंदू लोकांना तुम्हाला सगळ्यांना राहायचं असेल, एकतर तुम्ही धर्म बदला नाहीतर इथून चालते व्हा, कॅथलिक व्हा. म्हणजे हा अत्यंत जहाल असा नियम त्यांनी काढला आणि ह्याचं एक्झिक्युशन करायला त्यांनी सुरुवात केली. आणि हा जो नियम ज्या पाद्र्यांमार्फत काढला होता ते 4 पाद्री होते त्या ठिकाणी उपलब्ध. तर तिथं असताना काय झालं की शिवाजी महाराजांची नेमकी एक मोहीम तिथं त्यानंतरच्या काळात तळ कोकणातच झाली आणि तळ कोकणात शेवटी मग शिवाजी महाराजांना हे तावडीत सापडले हे 4 पाद्री. नेमके हे 4 पाद्री आणि ते सगळं गाव सापडल्यानंतर काय झालं, शिवाजी महाराजांनी त्यांना समोर उभं केलं या 4 पाद्र्यांना आणि त्यांनी विचारलं की तुम्ही जो असा एक नियम काढलाय त्याच्याबद्दल जरा मला माहिती द्या. तर त्यांनी सांगितलं की आमच्या राज्यात आमच्या भूभागावरती राहायचं असेल तर तुम्ही कॅथलिक व्हा, नाहीतर हा हुकूम आम्हीच काढलाय. याच्यावरती शिवाजी महाराज म्हणाले, आता तुम्ही जिथं उभं आहात ना ती जमीन माझी आहे, तो प्रदेश माझा आहे, ती प्रजाही माझी आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला इथं राहायचं असेल तर तुम्ही धर्म बदलताय का, असं शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना प्रश्न केला तेव्हा त्या सगळ्या पाद्र्यांनी नकार दिला आणि त्या सगळ्यांची मुंडकी शिवाजी महाराजांनी छाटली. त्याच्यामुळे शिवाजी महाराज प्रचंड धर्माभिमानी होतेच, पण जशाच तसे उत्तर जे आपण द्यायचं आपण जे म्हणतो ते शिवाजी महाराजांना चांगलंच माहित होतं. एक प्रश्न मला सतत असा पडतो की इतकं हे डिटेल जर बघत असतील किंवा ऐकलेल्या गोष्टी लिहित असतील तर महाराजांच्या आहाराविषयी काही कोणी लिहिलंय का? आहाराविषयी कायमच प्रश्न येतो आणि अनेकांच्या मनात ते कुतूहल पण असतं की महाराज नेमके काय खात असतील. बरं, इथून त्या प्रश्नाला सुरुवात होते की ते मग व्हेजिटेरियन होते, नॉन व्हेजिटेरियन होते, नेमकं काय होतं. खरं तर या गोष्टींना फारसं महत्त्व देता येत नाही, कारण शिवाजी महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे की ते काय आहार घेत होते आणि कुठलाच फरक पडत नाही. पण तरी जे काही त्रोटक उल्लेख आढळतात त्याच्यामध्ये पुन्हा परकीय प्रवासीच आपल्याला मदत करतात. त्याचं कारण असं आहे की जॉन फ्रायर नावाचा एक MD मेडिसिन झालेला एक डॉक्टर महाराष्ट्रात आला होता त्या काळी. हा खरं तर हेनरी ऑगडेनचाच एक सोबतीचा साथीदार असं म्हणू शकतो आपण नंतरच्या काळात, कारण त्यांनी हेनरी ऑगडेनची डायरी वाचली आहे आणि राज्याभिषेकाचं वर्णन ह्या जॉन फ्रायरने पण लिहून ठेवलंय. हा स्वतः काय रायगडावरती आला नव्हता, पण तो असं लिहितो की आमची माणसं जेव्हा रायगडावरती गेली होती तेव्हा त्यांना असं समजलं की इथले लोक फक्त खिचडी भातच खातात. म्हणजे आपल्याला अंदाज लावता येतो की शिवाजी महाराजांची जी लोक आहेत तिथली ती काय प्रकारचं जेवण घेत असावीत. तर खिचडी चचुरे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे.
पण आम्हाला मात्र ह्या काय खिचडीवरती जगता येणार नाही आमच्या या लोकांना, म्हणून मग ते मटणाची वगैरे व्यवस्था करा, माणसाची व्यवस्था करा इंग्रजांसाठी, म्हणून मग त्यांनी एक रिक्वेस्ट केली शिवाजी महाराजांकडं आणि त्यांनी ती व्यवस्था लावून दिली. तर ह्या व्यतिरिक्त तेवेनो नावाचा अधिकारी मी तुम्हाला सांगितलं की हे फ्रेंच प्रवासी होता. या तेवेनोने सुद्धा शिवाजी महाराज हे दिवसातनं एकदाच जेवण करतात असं लिहिलेलं आहे. बरं, ह्याला प्रत्यंत पुरावा आपल्याकडे आहे, कारण चिटणीस बखरीमध्ये उत्तरकालीन बखर आहे ती खरं तर, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 200 वर्षांनी लिहिली आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा जी शिवाजी महाराजांची दिनचर्या आली की शिवाजी महाराज सकाळी उठल्यापासून काय काय गोष्टी करायचे, त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराज एकदाच जेवण घेत असा तो उल्लेख आहे. त्याच्यामुळे तेवेणेनं जे लिहून ठेवलंय ते चिटणीस बकरीला त्यातनं प्रत्यंतर पुरावा मिळतो. पण शिवाजी महाराज नेमके काय खात होते आपल्याला कुठेही असं स्पष्टपणे उल्लेख नाही मिळत. महाराज म्हटलं की त्यांचे दुर्ग आले, किल्ले आले, रायगडाचं वर्णन तर आपलं तुम्ही सांगितलंच. तर ह्या दुर्गांचं, किल्ल्यांचं वर्णन काही परकीय प्रवासी करतात का? हो, अनेक. म्हणजे टॉमस निकल्सचं जसं सांगितलं की त्यांनी रायगडाचं बांधकाम पूर्ण झालेलं पाहिलं आणि त्यांनी खूप ते आश्चर्य व्यक्त केले की इतका अभेद्य गड वगैरे आहे हा. आणि शिवाजी महाराजांच्या रायगडाला इंग्रजांनी सुद्धा पूर्वेकडील जिब्राल्टर असं नाव दिलेलं आहे. म्हणजे स्पेनच्या खाडीतला तो जो किल्ला आहे त्यांनी सगळे ते आक्रमणं थोपवली, अशीच आक्रमणं थोपवणारा हा रायगड किल्ला असं त्याचं इंग्रजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. बरं, आपल्याला शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्याच्या बांधकामांविषयी, शिवाजी महाराजांनी त्याच्याविषयी जी दृष्टी दाखवली गडकिल्ल्यांच्या बाबतीत ती समजतेच. पण अनेकांना माहीत असेल किंवा नसेल तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर अगदी जिंजीपर्यंत त्यांचा सगळा प्रवास केलेला आहे आणि जिंजीचा किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला होता. या जिंजीच्या किल्ल्याबद्दल सुद्धा एका परकीय एक फ्रेंच पादरी आहे, त्याचं नाव आहे अँद्रे फ्रेरे. बरं, ह्या फ्रेंच पादरीनी त्याच्या दुसऱ्या एका पादरी सहकार्याला एक पत्र लिहिलंय आणि त्याच्यात तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी हे जिंजीचा किल्ला ताब्यात घेतलाय आणि ह्या बांधकाम करताना त्यांनी 60% बांधकाम जे होतं ते उतरवलंय आणि तिथं नवीन बांधकाम केलंय आणि हे नवीन बांधकाम एखाद्या युरोपियन बांधकामापेक्षा उत्कृष्ट आहे जिंजीचं, असं त्यांनी विशेष उल्लेख केला. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना आपण जे आर्किटेक्ट असं म्हणतो की त्यांची जी किल्ले पाहण्याची, किल्ले निवडण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत सुरेख आहे आणि या परकीय प्रवाशांनी सुद्धा तो टिपून ठेवलाय. त्याच वेळेस हा जो जॉन फ्रायर अधिकारी आला होता, ह्या म्हणजे डॉक्टर आहे खरं तर, आणि ह्यांनी वर्णन करताना शिवनेरीचं एक वर्णन केलंय की या शिवनेरीवर विहिरी आहेत आणि त्या विहिरींमध्ये 400 वर्ष जुनं तूप आहे. बापरे. बरं, आता ह्या तूप कशासाठी लागतं हा प्रश्न आपल्याला येणारच. तर जे युद्धामध्ये जखमी सैनिक असतात त्यांच्या जखमेवरती उपाय म्हणून हे तूप लावलं जायचं आणि ह्या तुपासाठी तिथली लोक, हा जॉन फ्रायर लिहितोय बरं का, की हे तूप सोन्यापेक्षा जास्त किमतीचं आहे आणि तितकं ते अमूल्य मानलं जातं असं या जॉन फ्रायरने लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला कळतं की आपल्याकडं जसं मेडिसिनल गोष्टी येतात, सगळ्या उपचारांच्या पद्धती येतात, आपल्याकडे त्या काळी विज्ञानाची तेवढी प्रगती झाली नव्हती, पण ती झाली नव्हती असंही म्हणता येत नाही, कारण शिवाजी महाराजांनी रॉकेट्स वापरलेत. म्हणजे आपल्याला खरं तर असं वाटतं, एक साधारणपणे गैरसमज असा आहे की टिपू सुलताननी त्याच्या युद्धामध्ये रॉकेट्स पहिल्यांदा वापरले आणि त्याच्या नावाचा प्रचंड उदो केला जातो. पण रॉकेट्स ही संकल्पना, अग्निबाण ही संकल्पना खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे शहाजी महाराजांच्या काळात, मलिक अंबरच्या काळात सुद्धा रॉकेट्स वापरल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी चाकणचा जो किल्ला आहे तो लढवताना रॉकेट्स वापरल्याचा उल्लेख शिवभारताचाच आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या परकीयांकडे जाण्याची गरजच नाहीये. मराठ्यांना विज्ञान माहीत होतं, त्याच्या सगळ्या गोष्टी माहीतच होत्या. बरं, जेव्हा शिवाजी महाराजांनी पुढच्या काळामध्ये खवासखानासोबत जो लढा घेतलाय आणि खवासखानास खटे कसा केला, खटा केला आपण म्हणतो, तर त्या खवासखानाला सुद्धा मारताना शिवाजी महाराजांनी अग्निबाण वापरायचा उल्लेख डच कागदपत्रामध्ये आलेला आहे. बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांना रॉकेट्स माहीत होते, त्याच्या मागचं विज्ञानही माहीत होतं, आपल्याला ह्यातनं कळतं. परकीय प्रवासी किंवा परकीय हे अधिकारी या गुप्तहेर खात्यावर किंवा त्याचबरोबर मी त्याला प्लस क्वेश्चन असा विचारतो, प्रश्न असा विचारतो की युद्ध यंत्रणेवर काही बोलतात का महाराजांच्या? आता बघा, शिवाजी महाराजांना साधारणपणे आपण सर्वजण गनिमी कावा केला, शिवाजी महाराजांनी ते तंत्र विकसित केलं असं आपण साधारणपणे म्हणतो. पण ह्या परकीय प्रवाशांनी जसं म्हणलं तर शिवाजी महाराजांचा दरारच इतका होता की त्यांना युद्धात उतरण्याच्या आधीच शत्रू गर्भगळीत होऊन जायचा. त्याचं एक उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजांच्या विषयी प्रचंड अफवांचं पीक तेव्हा उठलं होतं. म्हणजे हा कॉस्मो द गार्ड असेल किंवा तेवेनो असेल, हा शिवाजी महाराजांबद्दल काय लिहितो तर शिवाजी महाराज हे गायब होऊ शकतात, त्यांना पक्ष्यांप्रमाणे उडता येतं, त्यांचं शरीर हवामय आहे, ह्याच सोबत ते कितीही उंच उडी मारू शकतात, ते एकाच वेळेस अनेक मोहिमांवर असतात. असे एक विलक्षण अफवांचं पीकच शिवाजी महाराजांनी
उठू दिलं होतं आणि त्याचा फायदा शिवाजी महाराजांनाच होणार होता की शत्रू मैदानात उतरण्याआधीच तो गर्भगळीत व्हायचा की बाबा शिवाजी महाराजांसारखा व्यक्ती माझ्यासमोर येतो तेव्हा माझं काय खरं नाही आहे, हे त्याला कळून चुकतं. बरं, गुप्तहेरांवरती सांगायचं झालं तर परकीयच काय तर आपल्या मराठी डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा फारच त्रोटक उल्लेख आहेत आणि मला असं वाटतं की मराठ्यांच्या गुप्तहेरांबद्दल फार माहिती मिळत नाही, हेच त्या गुप्तहेर खात्याचं यश आहे. कारण ती माहिती मिळाली तर ते गुप्तहेर खातं कसलं ना. तर ह्यात प्रामुख्याने आपल्याला काय नाव आढळतं तर बहिर्जी नाईक. सुरतेची लूट किंवा जी मोहीम म्हणतो आपण त्याबद्दल बोलायचं झालं तर सुरतेमध्ये इतके बलाढ्य व्यापारी आहेत. सुरत ही जागतिक बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांकडे किती पैसे आहेत ह्याची तंतोतंत माहिती या बहिर्जी नायकांनी त्यावेळेस काढून आणली आहे आणि त्याचा सभासद बकरीत देखील उल्लेख आहे की सुरत मारली आणि महाराज अगणित द्रव्य सापडेल. त्यामुळं सुरतेत प्रचंड पैसा आहे हे शिवाजी महाराजांना माहीत पडलं आणि सुरतेवरती स्वारी केली महाराजांनी. 1 कोटी रुपयांची ती सगळी लूट केली आणि दुसऱ्यांदा पुन्हा महाराजांनी लूट केली. यामध्ये तुम्ही परकीय जर का नोंदी पाहिल्या तर सततच असं दिसतं या 1664 आणि दुसरी सुरत लूट 1670ची या 6 वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराज येतात ते तिथनं पळा, शिवाजी महाराज येतात ते तिथनं पळा एवढंच ऐकायला मिळतं. हे इंग्रजांच्या पत्रातनं आपल्याला कळतं. त्यात एक खूप विशेष वाक्य आहे की सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. वा, सुरत चळाचळा कापते शिवाजी महाराजांच्या नावाने. म्हणजे काय दरारा ह्या माणसाने तयार करून ठेवला होता हे आपल्याला या लोकांच्या मार्फत कळतं. हा जो ॲबे कॅरे फ्रेंच प्रवासी मी मगाशी सांगितला, हा जेव्हा जसं चौलला आणि राजपूरला आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं हे सांगून ठेवलं, त्यासोबत पुढं अधिकाऱ्यासोबत जे काही प्रश्नोत्तरं करतोय त्याच्यात त्याला असं कळालं की शिवाजी महाराज हे आपल्या हेरांवर प्रचंड पैसा खर्च करतात. त्याच्यामुळं ही एक विलक्षण गोष्ट आहे की शिवाजी महाराज एक्झिक्युशन सोबतच त्या एखाद्या मोहिमेचं प्लॅनिंग कसं करायचं यासाठी गुप्तहेरांची प्रचंड मदत होत असे. आणि बहिर्जी नाईकच नाही तर इतर अनेकही गुप्तहेर असावेत आणि त्याचे फार इतिहासात उल्लेख आढळत नाही आहेत. आजकाल लोकांनी अनेक कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत बहिर्जी नायकांवर, पण खरं सांगायचं झालं तर इतिहासामध्ये बहिर्जी नायकांविषयी अगदी 4 ते 5 त्रोटक उल्लेख आढळतात. त्या पलीकडे आपल्याला गुप्तहेर खातं किंवा गुप्तहेरांबद्दल विशेष माहिती प्राप्त नाहीये. पण तेच तर खरं तर त्याचं वैशिष्ट्य आहे की जे अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही. आणि आपण म्हटलो महाराज कसे दिसायचे, महाराजांच्या विविध योजनांबद्दल या परकीय प्रवाशांनी लिहिलं. म्हणजे संपूर्ण शिवकाल ह्या सगळ्या समोरनं आपल्याला दिसतो. मग ज्या वेळेस महाराजांचं निधन होतं, ती जी पोकळी निर्माण होते, ती हे परकीय प्रवासी त्याबद्दल काय लिहितात? महाराजांचं निधन ही खूप अत्यंत दुर्दैवी किंवा वाईट अशी घटना आहे आणि प्रत्येकच शिवप्रेमीला त्यातनं खूपच दुःख होतं. इतिहासकारांनी सुद्धा ते दुःख त्यांना लपवता आलेलं नाही आहे. सभासद बकरीमध्ये असं लिहिलं आहे की महाराजांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ते 12 दिवस त्यांना जो ताप आला होता शेवटच्या काळात, त्या तापात मग त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांनी सर्व सहकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि मला आता श्रींचं स्मरण करायचं आहे, तुम्ही आता राज्याची काळजी घ्या असं म्हणून महाराजांनी ते सगळा प्रसंग ह्या सभासदांनी उभा केला आहे. आणि महाराजांचं जेव्हा निर्माण झालं त्याचे उल्लेख ह्या परकीय प्रवाशांनी खरं तर जसं मी म्हणालो की शिवाजी महाराज काय काय करायचे त्याच्या अफवा तेव्हा उठल्या होत्या, त्याच्या निधनाबद्दल सुद्धा अफवा उठतच होत्या शेवटच्या काळात. म्हणजे 1680 साली त्यांचं निधन झालं, पण त्याच्या 2 वर्ष आधीच आपल्याला दिसतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या अफवा तेव्हा उठत होत्या. आता बघायचं झालं तर थोडीशी मेडिकल हिस्ट्री आणि पार्श्वभूमी त्याची पाहावी लागते की का असं महाराजांना ही आजारपण का लागला असावं. तर जालना स्वारीत महाराजांची प्रचंड दगदग झाली आहे. दक्षिण दिग्विजय सारखा प्रसंगी ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज 2-2.5 वर्ष सतत मोहिमेवर आहेत आणि हे सगळं करत असताना ह्या प्रवासाची दगदग जर का पाहिली तर त्याच स्वारीच्या वेळेस पट्टागडावरती शिवाजी महाराज आजारी पडलेत, ज्याला नंतर विश्रामगड हे नाव त्यामुळेच मिळालं की शिवाजी महाराजांचा तिथं विश्राम झाला, त्यांनी तिथं मुक्काम केला. यावेळेसच शिवाजी महाराजांना जे विषम ज्वर झाला होता त्याची बाधा उतरवण्यासाठी या परकीय लोकांकडनं विषम ज्वराची उतारे किंवा ज्याला आपण कॉर्डियल स्टोन्स म्हणतो हे मागवल्याचा उल्लेख आहे आपल्याकडं. तर शिवाजी महाराजांना विषम ज्वराची लागण होते ही मेडिकल हिस्ट्री आपल्याला त्यातनं कळते. आणि मग पुढं सभासद जे लिहितो की शिवाजी महाराजांना 12 दिवस ताप आला, तर त्यावेळेसच्या ज्या नोंदी आहेत त्या इंग्रज आहेत, त्याच्यामध्ये पोर्तुगीज आहेत. त्या नोंदींमध्ये इंग्रज असं म्हणतात की शिवाजी महाराज इज नाव डेड अँड ही हॅड ब्लड फ्लक्स. ब्लड फ्लक्स असं एक मेडिकल टर्म त्यांनी तिथं वापरली आहे, जो पुन्हा विषम ज्वराशीच निगडीत आहे. डॉक्टर लोक प्रेक्षक असतील तर त्यांना त्यातनं जास्त उपबोध घेता येईल की काय नक्की प्रकरण आहे. ब्लड फ्लक्स झाला आहे आणि पोर्तुगीजांच्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी एक जो रिपोर्ट पाठवला
लिस्बनला, तर त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना अँथ्रॅक्स झाला. म्हणजे हा ब्लड फ्लक्स आणि अँथ्रॅक्स आणि ताप, विषमज्वर या सगळ्यांची जर का सांगड घातली तर आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांचा मृत्यू हा 12 दिवस ताप आल्याने आणि त्यांचा पुढं झालेला आहे. महाराजांचं निधन हे तर दुर्दैवी होतच. मी म्हटलो तसं प्रश्न विचारताना किती मोठी पोकळी निर्माण झाली. ह्या परकीय प्रवास्यांनी महाराजांचा जो पूर्ण कालपट बघितला, महाराजांना काहींनी जवळनं बघितलं, काहींनी ऐकलं, हे चालू असताना त्यांनी अनेक विविध योद्ध्यांशी त्यांची तुलना केली आहे. ती काय? खरं तर हे जे परकीय प्रवासी आहेत हे यांना युरोपची बॅकग्राऊंड आहे आणि युरोपचा इतिहास या सगळ्या प्रवाशांना, अधिकाऱ्यांना, सर्वांना माहीत आहे, ठाऊक आहे. आणि तुम्ही जर का पाहिलं तर रोमन साम्राज्य असेल, म्हणजे ग्रीक वगैरे, ह्या सगळ्या लोकांमध्ये विविध सेनापती होऊन गेले की ज्यांचं नाव आजही घेतलं जातं. त्यापैकी एक नाव म्हणजे अलेक्झांडरचं आहे. त्यानंतर खरं सांगायचं झालं तर ॲबे कॅरे हा जो फ्रेंच प्रवासी होता, यांनी शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडरशी केली आहे. जो स्वीडिश राजा होता गुस्ताफस ॲडल्फस, याने सुद्धा, तिकडं तर त्याला लायन म्हणायचे, म्हणजे सिंहासारखा राजा असं त्याला म्हणायचे, तर याचीही तुलना शिवाजी महाराजांशी केली आहे. आणि इंग्रजसुद्धा म्हणतात की आम्हाला प्रचंड भीती वाटते शिवाजी महाराजांची, कारण ते अलेक्झांडर सारखे ग्रेट आहेत. ज्युलियस सीझर हा जो स्पेनचा राजा होता, या शिवाजी महाराज हे एका ज्युलियस सीझर प्रमाणित असं ह्या ॲबे कॅरेने लिहून ठेवलंय. पुढं तोच त्या स्वीडिश जो राजा होता तिथला गुस्ताफस ॲडल्फस, याचीही तुलना ॲबे कॅरेने शिवाजी महाराजांशी करून ठेवली. त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे केवळ बंडखोर नाही आहेत किंवा इथले ते जमीनदार किंवा त्या पद्धतीचे नाही आहेत व्यक्ती, ते एक राजे आहेत आणि सार्वभौमत्व आहे. आणि त्यांचा दरारा इतका आहे की मला त्यांची तुलना आता ज्युलियस सीझरशी, गुस्ताफस ॲडल्फसशी करावीशी वाटते, हे ॲबे कॅरेने स्वतः लिहून ठेवलेलं आहे. बरं, या व्यतिरिक्त अनेकांची तुलना शिवाजी महाराजांशी त्या काळातच केली गेलेली आहे. आज तर आपण करूच शकतो त्यांची तुलना अनेक महान सेनानींशी. पण सांगायची गोष्ट झाली तर हॅरक्युलसप्रमाणे शिवाजी महाराज किती फास्ट आहेत, असं त्यांची मुवमेंट्स ज्या आपण म्हणतो किती फास्ट होत्या, तर हॅरक्युलसची सुद्धा तुलना शिवाजी महाराजांशी केलेली दिसते. इंग्रज जेव्हा बंगापूरला होते तेव्हा शिवाजी महाराज येतात इतका काय, आणि आता ते आपल्याला ठेवणार नाही, सोडणार नाही आहेत, या भीतीनं ते असं म्हणतात की ते अलेक्झांडर द ग्रेट सारखेत बरं का, ते आता आपल्याला सोडणार नाही आहेत. असं तो एक दरारा शिवाजी महाराजांचा आहे. आणि त्यांनी त्या दरारा व्यक्त करता करता त्यांनी अलेक्झांडर द ग्रेटची तुलना शिवाजी महाराजांशी करून ठेवलेली आहे. हॅन्निबल आहे, त्याला हॅन्निबल असं महाराजांना करून ठेवलेलं नाव. म्हणजे मला असं वाटतं की जगभरात जेवढे महान सेनानी होऊन गेले, महान राजे होऊन गेले, त्या दोघांची तुलना, या सगळ्या लोकांची तुलना शिवाजी महाराजांशी होते. त्यांच्या किल्ल्याची तुलना पूर्वेकडच्या जिब्राल्टरशी होते. याच्यातच आपल्याला शिवाजी महाराजांचं किती दरारा आणि महान आहेत हे त्यातनं कळतं. पुढचा प्रश्न जो आहे तो थोडासा अभ्यासू आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन होतं, झालेलं आहे परकीय प्रवाशांनी केलेलं, आपल्याकडेही डॉक्युमेंटेशन होतं, मग त्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे का नाही? आता आपण बघतो की मराठ्यांचं डॉक्युमेंटेशनही होतं. जसं मी मगाशी म्हणालो की चिटणीस बकरीमध्ये शिवाजी महाराज काय काय करायचे याची दिनचर्या चाललेली आहे. पण आपल्याला हे सगळे परकीयांनी लिहून ठेवलेल्या नोंदी इंटरेस्टिंग का वाटतात, कारण त्या आपल्यासाठी त्या परकीयांनी लिहून ठेवलेल्या आहेत, ही एक गोष्ट. आणि परकीय जेव्हा इथे येतात, भारतात येतात, तेव्हा त्यांच्यासाठी आपण परकीय आहेत. माझ्या युरोपियन संस्कृतीला सोडून काहीतरी वेगळ्या गोष्टी इथं मला पाहायला मिळतात आहेत, त्याच्यामुळं मी ती नोंद करून ठेवावीशी वाटते. असं ह्याची गरज असं मला वाटतं की ह्या परकीयांना वाटत असावी. कारण त्यांच्याकडे जो कॅथलिक धर्म जो आहे याच्यामध्ये त्यांचे जे प्रेयर सिस्टीम आहेत, तर शिवाजी महाराज हे काय कॅथलिक नव्हते. शिवाजी महाराज हिंदू राज आहेत आणि हिंदू राजाची प्रतीकं असतील, हिंदू राजांच्या रीतिरिवाज असतील, त्यांची स्वप्नं असतील, ती काय असतील याची जिज्ञासू वृत्ती मला वाटतं की या पश्चिमेकडच्या लोकांमध्ये जास्त होती. जिज्ञासू वृत्ती आपल्याकडे पण होती, पण आपण जर का विचार केला तर भारतीय परंपरेमध्ये भौतिकतेला फारसं प्राधान्य नाही आहे, विचारांना जास्त प्राधान्य आहे. त्याच्यामुळे भौतिक नोंदी म्हणालो आपण की शिवाजी महाराज कसे दिसायचे, शिवाजी महाराज काय खायचे, तिथले लोक काय करतात, या परंपरांविषयी या परकीय प्रवाशांनी थोड्याशा वेगळ्या अँगलनी बघितलं. त्याच्यामध्ये कुठले जिते नाही आहेत, म्हणजे जिंकणारे नाही आहेत, जीत नाही आहेत, म्हणजे कुठले पराभव झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे हा थर्ड अँगल जेव्हा आपल्याला पाहायला मिळतो, त्यातनं या सगळ्या विलक्षण नोंदी पाहायला मिळतात. जसं की शिवाजी महाराजांनी कॉफी दिल्याचा उल्लेख आढळतो, त्याच वेळेस त्याच डच लोकांनी शिवाजी महाराजांना पान सुपारीचा चांदीचा डबा गिफ्ट म्हणून दिलेला आढळतो. तर शिवाजी महाराज काय, मला असं वाटतं की तो केस वीगचा पण तो, हो, म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा राजापूरला होते कोकणात आणि तिथून त्यांची पालखी जात होती, तर शिवाजी महाराजांची, बरं ही क्युरिओसिटी काय फक्त फॉरेन ट्रॅव्हलर्समध्ये नाही आहे, ती खरं शिवाजी महाराजांमध्ये सुद्धा आहे बरं का. त्यांची जिज्ञासू वृत्ती एवढी आहे
की ते राजापूरला जात असताना, राजापूर शिवाजी महाराजांच्या ताब्यात होतं आणि तिथे इंग्रजांची वखार सुद्धा होती बरं का. आणि त्या वखारीच्या इथनं जात असताना महाराजांना ती इंग्रज अधिकारी काही दिसले तिथनं जाताना. तर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी इकडे बोलून घेतलं महाराजांनी जवळ, आणि त्यांच्या डोक्यावर जर का तुम्ही आज पाहिलं तर आपले जज लोक जे विग घालतात सोनेरी केसांचा, तो कृत्रिम असतो, आर्टिफिशियल असतो. आणि हे इंग्रज अधिकारी असाच प्रकारचा विग घालून त्यांच्या जवळ आले. तर महाराजांनी म्हणले, हे तुमच्या डोक्याला काय लागलंय, म्हणून महाराजांनी त्या विगला हात लावून पाहिलाय की हा काय प्रकार आहे. जसा इटालियन प्रवासी आला होता मनुची, हा पुरंदरचा तह जो झाला शिवाजी महाराजांचा, तो एक दुर्दैवी प्रकरण आहे. शिवाजी महाराज त्या पराभवातनं किती पुढं नंतर त्यांनी कमबॅक केलं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण मिर्झा राजा जयसिंगासोबत हा जो इटालियन प्रवासी मनुची, हा त्या काळी आला होता त्यासोबत. आणि तिथं तंबूत असताना तो तिथं पत्ते वगैरे खेळत होता. गंजिफा असा नावाचा खेळ येतो. आणि तो खेळताना शिवाजी महाराज तिथं आलेत. आता तंबूत शिवाजी महाराज आलेत म्हणल्यानंतर आपलाही अफजल खान होणार अशी त्यांनी नोंद करून ठेवली बरं काय मनुचीने. तर हा जो मनुची, हा तिथं त्या तंबूत असताना शिवाजी महाराज तिथं आलेत आणि त्यांची जिज्ञासू वृत्ती पुन्हा जागी झाली आहे. कारण शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाला लगेच विचारलं की अरे हा वेगळा माणूस दिसतोय कोणतरी, हा काही इथला दिसत नाही भारतातला, तर हा नेमका कोण आहे. तर मिर्झा राजाने सुद्धा सांगितलं की हा एका पश्चिमेकडच्या देशातला राजा आहे. तर महाराजांनी लगेच विचारलं की तिकडच्या राजांच्या चालीरीती काय आहेत, तिकडं इतर राजा आहेत का. म्हणजे महाराजांना हे माहीत होतं की जागतिक राजकारण जे आहे ते शिवाजी महाराजांना तिथं व्यापार करायचे हे अनेकांना माहिती आहे. म्हणजे मस्कतपर्यंत मराठ्यांची जहाजं गेल्याचे उल्लेख आहेत. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांना जागतिकीकरणामध्ये त्या सगळ्या पूर्ण ग्लोबल ॲस्पेक्टनी जर का विचार केला तर महाराजांची जिज्ञासू वृत्ती दिसते की तिथं कोणकोणते राजे आहेत, त्यांच्या चालीरीती काय आहेत, हे माहिती मला असायला हवं. हे शिवाजी महाराजांनी त्या मनुचीच्या थ्रू आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं खूप विलक्षण प्रसंग आहेत, विलक्षण नोंदी आहेत. आणि त्या विलक्षण नोंदींचंच आपल्याला खूप अप्रूप वाटतं, कारण ते एका परकीयांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याला थोडासा कुठला अँगल वेगळा नाही आहे. अर्थात ह्यामध्ये सगळ्याच गोष्टी खऱ्यात असं मी क्लेम करत नाही, मी म्हणतही नाही, कारण त्यांच्या नोंदींमध्ये कुठंतरी काही ठिकाणी चुकासुद्धा आहेत. त्याच्यामुळे एक इतिहास अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की ह्या परकीय नोंदी पाहत असताना थोडंसं सबुरीनं जावं लागतं. कारण ते प्रत्येक वेळेस त्या ऐकीव घटनांचा सुद्धा उल्लेख करतात, कधी ते स्वतः समक्ष सुद्धा तिथं उपलब्ध आहे. आता जो जिज्ञासेचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामुळे आपण महाराजांकडे बघतो ते म्हणजे अफजल खान वध, तो आपल्यासाठी आणखीन गौरवाने आपण हे असतो. शाहिस्ते खानाची जी बोटं छाटली तो, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आग्र्याचा प्रसंग. हे 3 महत्वाचे प्रसंग जे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात ठासून भरलेले, म्हणजे लक्षात आहेत, ह्याबद्दल ते काय म्हणतात. परकीय प्रवाशांमध्ये अफजल खान प्रकरणाबद्दलच, म्हणजे खरं सांगायचं झालं तर अफजल खान वधाने शिवाजी महाराज हे पूर्ण हिंदुस्थानभर प्रसिद्ध झाले. आणि सुरतेच्या लुटीने ते ग्लोबल लेवलला, जसं मी सांगितले, लंडन गॅझेटमध्ये पहिल्या पानावरती त्यांची बातमी छापून आली आहे त्या काळी. त्याच्यामुळं ज्या महत्त्वाच्या घटना आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या, अफजल खानाचा वध असेल, तर अफजल खानाच्या वधाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर हा जो ॲबेकरे जो फ्रेंच प्रवासी आला होता इथं, तो विजापूरला जेव्हा गेला तेव्हा अफजल खानाने त्याच्या सर्व बायका मारून टाकल्यात आणि त्यांच्या 63 कबरी तिथं आहेत असं तो लिहितो. बांधतानाचा उल्लेख आहे. आणि आज जर का तुम्ही गेला तिथं विजापूरला तर 60 कबर कुठे असं विचारलं तर तुम्हाला ती जागा असंही पाहता येईल. तर ही एक विलक्षण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शाहिस्ते खानाच्या बोटांचं प्रकरण बरं का म्हणायचं गेलं तर कॉस्मो द गार्ड हा जो आहे, आपण ज्याला पहिला शिवचरित्रकार म्हणू, आपण त्याला संपूर्ण शिवचरित्रकार असं म्हणू आपण त्याला, तर त्याने सुद्धा विस्तृतपणे शाहिस्ते खानाची बोटं तुटण्यापासून तो कसा इथपर्यंत आला त्याच्याबद्दल काय काय घडलं. कारण तो येत असताना त्याने असा उल्लेख केलाय की पूर्ण शहरच त्याच्यासोबत येत असे. कारण लाखांची फौज जेव्हा तुमच्यासोबत येते तेव्हा तुमच्याकडे फक्त सैनिकच लागत नाहीत, त्यामध्ये तुम्हाला कुक्स लागतात, तुम्हाला वेगवेगळ्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यांनी मीर मंजिल म्हणजे ह्या सगळ्या लवाजम्याचा एक कोण अधिकारी असतो, तर मीर मंजिल नावाचा एक अधिकारी असतो. तो ही सगळी त्या शाहिस्ते खानाच्या सगळ्या लाखो लोकांची व्यवस्था कशी करतो याबद्दलचं त्यांनी ते सगळं वर्णन केलं आहे. आणि ह्या कॉस्मो द गार्डने असंही पुढे लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराजांनी, म्हणजे जसं त्या शाहिस्ते खानाच्या तिथं गेले, लाल महालात गेले आणि तिथं त्याचा मुलगा एक स्वतःचं कर्तृत्व दाखवायला गेला शाहिस्ते खानाचा, आणि तो त्यात मारला गेला, असं त्या कॉस्मो द गार्डने लिहून ठेवलं आहे. शाहिस्ते खानावरचा प्रसंग अतिशय बिकट होता, कारण तो एक तर औरंगजेबाचा मामा आहे आणि त्याला काय आता तोंड दाखवायला जागाच उरली नव्हती. आणि तो तिकडं गेला आहे आणि पुढं मग पुरंदरचं प्रकरण जसं येतं तसं मिर्झा राजा जयसिंगाच्या रिक्वेस्टनुसार किंवा औरंगजेबाच्या रिक्वेस्टनुसार शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं.
तर जेव्हा आपण आग्र्याचा विचार करतो तेव्हा पूर्ण वेगळा कालपट आहे पूर्ण. कारण आग्रा अशी मोहीम आहे की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज आग्र्याला जातात तेव्हा आपल्याला मराठी डॉक्युमेंट्स पाहावे लागतात. आग्र्याला काय करतात ते शिवाजी महाराज यासाठी आपल्याला राजस्थानी डॉक्युमेंट्स पाहावे लागतात. राजस्थानचे जे डॉक्युमेंट्स आहेत, डिंगल भाषेतली पत्र आहेत काही, ती जदुनाथ सरकारांनी छापलेली आहेत. आणि त्याच पत्रातनं आपल्याला कळतं की शिवाजी महाराज कसे कडाडलेत त्या दिवाणे आममध्ये, दिवाणे खासमध्ये. तर हा सगळा प्रसंग विलक्षण आपल्यासमोर उभा राहतो. आणि मग शिवाजी महाराज कसे आलेत याच्याबद्दल इतिहास फारसं काही बोलत नाही. मुघल डॉक्युमेंट्स काही फारसं जास्त त्याकडेही लक्ष देत नाहीत. पण एक नोंद मला आठवते की इंग्रजांनी एक पत्र लंडनला पाठवलं आणि त्यात असं लिहिलं की शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीतनं निघून गेलेत आणि यातनं औरंगजेबाला पश्चाताप मात्र आयुष्यभर होणार आहे. म्हणजे मुंबईच्या इंग्रजांनी लंडनला लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाची चांगलीच निंदा नालस्ती केलेली आग्र्याच्या प्रकरणामुळे. वा. ज्यावेळेस हा सुरुवात झालं त्यावेळेस तेव्हापासनं ते आत्तापर्यंत अक्षरशः महाराजांचा पूर्ण कालपट, तो इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर आला. वेगळ्या नजरेत न आला. महाराज कसे दिसत होते, कसे बोलत होते, काय पद्धतीने विचार करायचे, हे सगळंच डोळ्यासमोर आलं. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज ऐतिहासिक गप्पामध्ये आलात आणि आम्हाला ह्या विषयाची इत्तमभूत माहिती दिली. हा व्हिडिओ तुमच्या अनेक मित्रांना, अभ्यासकांना शेअर करा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. वैचारिक किडा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशाच विषयांसोबत. धन्यवाद.